ब्रह्मांड नायक अक्कलकोट निवासी परमपूज्य श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रथम नमस्कार करून आजच्या या संदेशाला सुरुवात करूया. स्वामी भक्तांनो, या विश्वाचे, या पूर्ण जगाचे मालक श्री स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ महाराज हे असे देव आहेत जे भक्तांच्या कायम पाठीशी असतात, भक्तांना प्रत्येक संकटात साथ देतात. जिथे भक्तांना मार्ग दिसत नाही तिथे भक्तांना मार्ग दाखवतात. वाईट मार्गावर चालल्याला प्रत्येक भक्ताला चांगल्या मार्गावर घेऊन येतात. श्री स्वामी समर्थ महाराज आपल्यासाठी आपले देव आहेत. स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थ महाराजांच्या आजच्या या सुंदर संदेशामध्ये सर्व स्वामी भक्तांचं आज पुन्हा एकदा स्वागत आहे. हा संदेश तुम्ही मन लावून शेवटपर्यंत नक्कीच ऐका आणि आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांवर ज्या स्वामी भक्तांचा पूर्ण विश्वास असेल त्या स्वामी भक्तांनी हा संदेश शेवटपर्यंत नक्कीच ऐका. आणि जर आपल्या या भक्तिमय चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही नक्कीच सबस्क्राईब करा. स्वामी महाराजांच्या प्रत्येक आशीर्वादामागे भक्तांचं चांगलंच लिहिलेलं असतं, भक्तांचं कल्याणच असतं. स्वामी समर्थ महाराजांचा प्रत्येक आशीर्वाद हा भक्तांच्या चांगल्या आयुष्यासाठी असतो. आपल्यालाही स्वामी समर्थ महाराजांचे दिव्य आशीर्वाद मिळणार आहेत. त्यामुळे आपण स्वामी समर्थ महाराजांची सतत सेवा करायची. आपण जी स्वामींची सेवा आणि भक्ती करतो आहे ती कधीच वाया जाणार नाही हे लक्षात ठेवा. जरी तुम्हाला असं वाटत असेल की मी स्वामी समर्थ महाराजांची एवढी सेवा करतो, भक्ती करतो, तरीही माझ्या आयुष्यामध्ये काहीही बदल होत नाही, परंतु लक्षात ठेवा, योग्य वेळ आल्यानंतर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल की हे सर्व झालं तरी कसं. कारण परमेश्वर फक्त योग्य वेळेची वाट बघत असतात. तुमचा चांगला दिवस आता जवळ आला आहे. तुमचे चांगले मार्ग आता मोकळे होणार आहेत. स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, जेव्हा कुठलाही मार्ग आपल्याला दिसत नाही तेव्हा स्वामी समर्थ महाराज आपल्यासाठी नवीन मार्ग तयार करत असतात. स्वामींची कृपा तुमच्यावर बरसणार आहे. स्वामी समर्थ महाराज तुमच्या जीवनाचं सोनं करणार आहे. ज्या दुःखाने तुम्ही ग्रासलेले आहात ते दुःखसुद्धा दूर होणार आहे. म्हणून स्वामी भक्तांनो, लगेचच कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी सदैव माझ्या पाठीशी आहेत असं नक्कीच टाईप करा. कधीकधी आपण कंटाळतो की माझ्या आयुष्यात काहीच बदल होत नाही, काहीच चमत्कार होत नाही, आता हे सर्व काही मला सहन होत नाही, त्यामुळे आता मी स्वामींची सेवा करणार नाही असं आपण ठरवतो. आणि नंतर आपल्या लक्षात येतं की जे काही जीवनामध्ये सुरू आहे ते सर्व काही स्वामींच्या कृपेने सुरू आहे. काही गोष्टी खूप चांगल्या घडत आहे, परंतु त्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो. आपण फक्त आणि फक्त जे आपल्याला पाहिजे आहे त्यामागे धावतो आहे, परंतु आपल्याला काय हवं आहे यापेक्षा आपल्यासाठी काय चांगलं आहे हे जास्त महत्त्वाचं असतं. स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, जीवनामध्ये जेव्हा कोणी साथ देत नाही तेव्हा स्वामी समर्थ महाराज आपले परमेश्वर आपल्या पाठीशी असतात. जीवनाचा रोग कुणीकडे असू द्या, मात्र स्वामी समर्थ महाराज जिथे आपल्याला जायला सांगतील तिकडेच आपल्याला जायचं आहे. आपल्याला जे हवं आहे ते स्वामी समर्थ महाराज आपल्याला देतीलच असं नाही, परंतु जे आपल्या कल्याणासाठी, जे आपल्या भल्यासाठी, जे आपल्या चांगल्यासाठी ते मात्र नक्की स्वामी समर्थ महाराज आपल्याला देत असतात. आपण फक्त एकाच गोष्टीचा विचार करत असतो, परंतु स्वामी समर्थ महाराज आपल्या संपूर्ण आयुष्याचा विचार, आपल्या संपूर्ण भविष्याचा विचार करत असतात. म्हणून स्वामी समर्थ महाराज जे देतात त्याचा स्वीकार करा. आपल्याला काय हवं आहे यामध्ये गुंतून राहू नका. स्वामी भक्तांनो, तुमच्याही जीवनामध्ये तुमचे चांगले दिवस येणार आहेत. तुमच्याही माथ्यावरचं जे काही संकट आहे ते सुद्धा दूर होणार आहे. स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, जीवनाच्या प्रत्येक वळणावरती स्वामी समर्थ महाराज तुमची साथ देतील. तुम्ही फक्त त्यांची भक्ती कधीही सोडू नका. माणूस कधी कंटाळतो आणि भक्ती सोडून देतो आणि पुन्हा वाईट मार्गाला लागतो, परंतु स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, हीच तर तुमची कठीण परीक्षा असते.
माणूस कितीही कंटाळला, कितीही त्याला नको नको झालं तरी स्वामींची सेवा मात्र कधी सोडायचा नाही. आपली चांगला मार्ग कधी सोडायचा नाही. स्वामींची सेवा सोडली, चांगला मार्ग सोडला तर आपण नक्कीच वाईट मार्गावर जात असतो. आणि हेच स्वामींना नको आहे. स्वामींना हवा आहे चांगला मार्ग, स्वामींना हवा आहे स्वच्छ मन, स्वामींना हवा आहे आत्मविश्वास. आणि हे सर्व काही आपण स्वामींना तेव्हाच देऊ शकतो जेव्हा आपण शांत राहून चांगला मार्ग निवडू शकतो. स्वामी भक्तांनो, जेव्हा स्वामी आपली परीक्षा घेत असतात तेव्हा त्या परीक्षेमध्ये आपल्याला पास व्हायचं असतं. स्वामी समर्थ महाराज आपल्या बाजूने आहेत. आपण फक्त त्यांना प्रामाणिकपणा द्या, त्यांना खरी भक्ती द्या, त्यांच्यावर खरी श्रद्धा ठेवा. जीवनामध्ये कधी कोणाचं वाईट आपण करणार नाही असं स्वामींना सांगा. जीवनामध्ये जेव्हा केव्हा आपण काही खोटं वागू, कोणाला त्रास देऊ, कोणाचं वाईट करू, तेव्हा परमेश्वर आपल्याला शिक्षा करत असतात. कारण स्वामी समर्थ महाराज आपल्याला कधीच वाईट मार्गावर जाऊ देत नाही. स्वामी समर्थ महाराज खूप प्रेमळ आहेत आणि वेळ आली तर कठीणसुद्धा आहेत. म्हणून स्वामी भक्तांना कधीही स्वामींचा मार्ग सोडून दुसऱ्या मार्गावर जाण्याचा विचारसुद्धा मनामध्ये आणू नका. स्वामी भक्तांनो, जेव्हा केव्हाही आपण स्वामींना शरण जाऊ त्या क्षणापासून शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला स्वामींचा सेवक बनून राहायचं आहे. कधीही आपल्याला आपला चांगला मार्ग सोडायचा नाही. जे काही आयुष्यामध्ये मिळवायचं आहे ते मिळवण्यासाठी फक्त आणि फक्त प्रामाणिक प्रयत्न करायचे. कधीही दुसऱ्याला लांब लुटून किंवा दुसऱ्याच्या हक्काचं हिसकावून घ्यायचं नाही. कधीही दुसऱ्याला त्रास द्यायचा नाही. आपल्याला जेवढं मिळतं आहे त्यामध्ये समाधान मानायचं. कारण स्वामी समर्थ महाराज प्रत्येकाला तेवढंच देतात जेवढं तो पेलवू शकतो. स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, कधीकधी स्वामी समर्थ महाराज आपल्याला आपल्या जीवनामध्ये खूप मोठ्या संकटांमध्ये सोडत असतात. कारण संकटामध्ये राहून भक्त आणखी मजबूत बनत असतो. जेव्हा भक्ताला संकटाची सवय होते, जेव्हा भक्त वाईट काळातून जातो, तेव्हा भक्ताला खरी आयुष्याची किंमत कळत असते. खरी आपल्या जवळच्या माणसांची, आपल्या देवाची किंमत कळत असते. तेव्हा खरं तर भक्तांना चांगल्या दिवसांची किंमत कळत असते. म्हणून जीवनामध्ये वाईट दिवस येणं, संकट येणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. कारण जीवनामध्ये जर आपल्याला दुःख कळालं नाही, संकट कळाली नाहीत, वाईट दिवस कळाले नाही, तर चांगले दिवस आल्यानंतर माणूस गर्व करेल. त्या चांगल्या दिवसांची किंमत माणसाला उरणार नाही. आणि चांगले दिवस उपभोगत असताना गर्व आणि अहंकार माणसाला कुठल्याही थरावर नेईल. म्हणून माणसाला वाईट आणि संकटातील दिवसांची जाणीव असायलाच हवी. स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, अजूनही वेळ गेलेली नाही. अजूनही वेळ आपल्या बाजूने, आपल्या हातात आहे. आजच परमेश्वराची मनापासून सेवा सुरू करा. जीवनामध्ये कितीही व्यस्त असला तरी थोडा वेळ का होईना परमेश्वरासाठी द्या. परमेश्वराचं नाम मनामध्ये घ्या. परमेश्वराचं नाव जेव्हा आपल्या मुखावर असेल तेव्हा जीवनातील अडलेली कामं, बंद झालेले मार्ग सर्व काही खुले होतील. अडलेली कामं हळूहळू सुरू होतील. स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, जीवन खूप सुंदर आहे, त्याला असं सुंदरतेने जगा.